दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, अजितदादांची इच्छा पूर्ण करावी. महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, सयाजी शिंदेंचं वक्तव्य. उत्पादन निर्मितीवर सरकारचा मोठा भर. नव्या उद्योगांमध्ये येत्या काळात मोठ्या संख्येने रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार. नगरच्या सुप्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची माहिती. कुणीही उद्योजकांना त्रास दिला तर त्याला कायद्याने उत्तर द्या. पुन्हा कुणाची हिंमत होणार नाही. झुंडशाही गुंडशाही कुठल्याही एमआयडीसीत खपवून घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा. चंद्रपूर महापालिकेसाठी भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर. 6.25 वर्षांच्या महापौर पदाचा प्रस्ताव. सूत्रांची माहिती. संघ सांगेल तेव्हा मी निवृत्त होणार, तर निवृत्ती घेतल्यानंतरही माझं कार्य सुरूच राहणार, मोहन भागवतांचं विधान. तर हिंदू व्यक्तीच संघाचा सरसंघचालक बनू शकतो, सरसंघचालकांनी केलं स्पष्ट. सलमान खानचं स्वागत झालं म्हणजे यापुढे मुस्लिमांना संघाच्या कार्यक्रमात खुलं आमंत्रण देणार आहात का? मोहन भागवतांनी हे स्पष्ट केलं असतं तर बरं झालं असतं. संजय राऊतांचा जोरदार टोला. सोलापूरच्या मोहोळमध्ये निवडणुकीनंतर ईव्हीएमच्या पेट्या आढळल्या ढाब्यावर. उमेश पाटलांनी जाब विचारल्यानंतर दोन्ही मशीन घेतल्या ताब्यात. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, उपजिल्हाधिकाऱ्यांची माहिती. रायपूरमध्ये माओवाद्यांचा संपूर्ण निर्मूलनासंदर्भात अमित शहांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठक. अनेक राज्यांच्या पोलीस महासंचालकांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित. माओवाद निर्मूलनासाठी रणनीती आखली जाणार. नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर एक महत्त्वाची बातमी आहे. अजित पवारांच्या निधनानं खंडित झालेली राष्ट्रवादी विलीनीकरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. कारण आधी विलीनीकरणाच्या प्रश्नावर नकार घंटा वाजवणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही आता सूर बदलल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीचेही काही नेते आता एकत्र येणं हे दादांचं स्वप्न होतं असं म्हणतात. विलीनीकरणाचे संकेत देऊ लागलेत. खरं तर अजित पवारांच्या अकाली निधनानं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेला ब्रेक लागला होता. अजित पवारांनी आधी महापालिका निवडणूक आणि आताच्या जिल्हा परिषद निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी पक्षांना एकत्र आणत निवडणूक लढवली. पण अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनं सगळंच बदललंय. अजित पवारांच्या इच्छेचा उल्लेख करत शरद पवारांसह त्यांच्या पक्षाच्या बहुतांश नेत्यांना राष्ट्रवादी विलीनीकरणाची इच्छा दर्शवली आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात आणि खरं तर अशी चर्चा झाली होती, बोलणं झालं होतं ह्या निवडणुकीच्या वेळेला, प्रचाराच्या वेळेला, की आता एकत्रच येणार आहे. एक काय त्याला फॉर्मॅलिटी राहिली आहे. असं असताना हे असं अचानक काहीतरी व्हावं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने फार वाईट झालं. दादांचा जो उमदा डिसिजन घेण्याचा जो स्वभाव होता तो स्वभाव यावा परत महाराष्ट्राच्या भल्यासाठी, आणि त्या दृष्टीने त्यांचं त्या अर्थानं त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि ताकद वाढायची असेल तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं. सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा छगन भुजबळ असतील, यांनी यू टर्न घेतलेला आहे. त्यांनी म्हणलंय की याबद्दल कसली चर्चाच झालेली नाही. पण नसेल झालेली त्यांच्यासोबत एखाद्या वेळेस दादा त्यांना सगळं प्रत्येक गोष्ट सांगत असतील, असं नसतील सांगत. आता त्याच्यावर मी कसं रिॲक्ट होणार आहे किंवा ते काय बोलले त्याच्यावर मी काहीतरी बोलावं, त्यांनी काय बोलावं त्यांचा अधिकार आहे. मी काय बोलावं ही माझा अधिकार आहे. माझं एकच आहे की विलिनीकरण हा विषय साहेबांच्या अखत्यारीत आहे, त्याच्यावर साहेब बोलतील. आणि 12 विलिनीकरणाबद्दल काय घडलं, दादांची काय इच्छा होती, हे मी 12 तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणेल. आणि 12 तारीख का, तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती, ती काय होती, कशी होती, याबद्दल मी 12 तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलिनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगेल. निश्चित जरूर पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, कारण आम्ही सर्वांनी मग दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. शेवटी या विषयाची चर्चा आम्ही सखोलपणाने करू.
10 तारखेला मुंबईला मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी त्या ठिकाणी घेतील. त्याच्यानंतर आम्ही या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी करू. वहिनी आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, पक्षाच्या सुद्धा नेते आहेत, त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणे बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ. तर आमचं मत होतं की जे विलिनीकरणाबद्दल चर्चा हे करतायत म्हणजे राष्ट्रवादी साहेबांचा गट, त्या चर्चेमध्ये अजितदादा होते, आम्ही कोणी प्रमुख माणसं नव्हती, एवढा आमचा दावा आहे. आणि आता समजा सुनेत्रा वहिनी आणि सगळे कुटुंबीय तर त्या जर मताचे असतील, राष्ट्रवादी सगळे नेते जर त्या मताचे असतील, तर त्यामध्ये काही अडचण येण्याची आवश्यकता नाही. दरम्यान भिवंडी तालुक्यातील मानकोली इथल्या हरिहर कंपाऊंड परिसरात गादी आणि पेपर रोलच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीत 3 ते 4 गोदाम जळून खाक झालेत. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते आणि पहिला मजला आणि दुसरा मजला आगीच्या भक्ष्यस्थानी आगी असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता भिवंडी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल झाल्यात. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. तर याबद्दलची अधिक माहिती आपल्यासाठी घेऊन आले आहेत आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. नरेश पाटील. नरेश, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या तिथली? नक्कीच प्रतिष्ठा, भिवंडी तालुक्यातील मानकोली दापोडे येथील हरिहर कंपाऊंड आहे. या परिसरामध्ये गादी आणि पेपरचे गोदाम आहे. या गोदामातील अचानकपणे भीषण आग लागली आहे. या शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीमध्ये 3 ते 4 गोदाम जमीन खाक झाले आहेत. पहिला आणि दुसरा मजला हा पूर्णपणे आगीने घेतलेला असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल आहेत. आगीवर मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीने प्रयत्न करताना दिसत आहेत. प्रतीक्षा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आता अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं आणि संपूर्ण राज्यासह देशाला मोठा धक्का बसलाय. पण या अपघातानंतर संशयाचा धूर आणखी गडद होऊ लागलाय. कारण या संदर्भात दररोज नवनवे दावे उपस्थित केले जात आहेत. केवळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेतेच नाही तर विरोधी पक्षातील नेत्यांकडूनही या संदर्भात विविध दावे केल्याने संशय आणखी बळावलाय. तर अपघाताच्या दिवशी अजित पवारांसोबत एकही पीए का नव्हता असा सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केलाय. तर यापूर्वी त्यांनी विमान कोसळण्यापूर्वी स्फोट झाल्याने विमानात बॉम्ब होता का अशी शंका देखील उपस्थित केली होती. तर अमोल मिटकरींनी पायलटच्या विम्यासंदर्भात खळबळजनक दावा केला. रोहित पवार यांनी देखील अपघातासंदर्भात संशय व्यक्त केल्याने हा मुद्दा दिवसेंदिवस आणखीनच तापू लागलाय. दरम्यान अपघातासंदर्भात काय शंका उपस्थित करण्यात आल्या ती हे पाहूयात. विमानात बॉम्ब सदृश्य वस्तू होती का? विमान कोसळण्याआधी स्फोट झाला त्या दिवशी अजितदादांसोबत पीए का नव्हते असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. पायलटच्या 50 कोटींच्या विम्याचं आमिष दिलेलं का? पायलटला हिप्नोटाईज केलं होतं का? विमानात सुसाईड बॉम्बचा वापर झाला होता का? विमानातून कोण उडी मारण्याच्या प्रयत्नात होतं? विमानात 6 जण पण 5च मृतदेह का आढळले? विमानातील कागद का जळाले नाहीत असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर अपघाताचा संशय, अपघाताची सखोल चौकशी व्हावी असं देखील रुपाली ठोंबरे यांनी म्हटलंय. दादांना त्यांच्या जीवनात आपण जेवढं मी बघितलं तेवढे एकही पीए सोबत नसावा. मी का घडलं, कसे म्हणत नाही, हे अशा काही घटना आहेत. आता मला आज ठीक आहे बोलायचं नव्हतं, पण आता तुम्ही सर्वजण म्हणून ठीक आहे बोललो लागतं. मीडियाला पळून जाणाऱ्यापैकी आम्ही नाही. आम्हाला साहेबांचे संस्कार आहेत, दादांचे आशीर्वादांचे संस्कार आहेत की आम्ही तुम्हाला समोरच जाऊन बोलणार, जे असेल ते, जे वाटतं ते दिलखुलास बोलणार. आम्हाला काय असं नाही. आम्हाला असं वाटतंय माझ्या नेत्यांचा अंत असा झाला, त्यांच्या झालेल्या या घटनेची चौकशी व्हावी. दरम्यान शुक्रवारी पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणेंनी अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का अशी शंका उपस्थित केलेली. यावर रोहित पवारांनी भाष्य केलंय. जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले. कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर. त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला. त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतो. म्हणजे मग ही घटना काय असू शकते? त्याच्यात संशय नाही का? त्याच्यात बॉम्ब होता का? इंजिन असं ब्लास्ट झालं, खाली न टच होता?
डायरेक्टली बम का विषय तो मुझे वहाँ पे कहाँ पे दिखा नहीं, लेकिन अलग तरीके के कुछ विषय जिस पे हम पे शंका है, क्योंकि बम सिर्फ बम नहीं हो सकता, कुछ अलग तरीके का एक विषय होता है जो बम की तरह एक्ट हो सकता है, लेकिन वो किसी राजकीय नेता ने या किसी ने बिठाया नहीं बिठाया क्या है वो हम नहीं बोल सकते। दरम्यान अपघातासंदर्भात 10 तारखेला बोलणार असून या संदर्भात काही शंका उपस्थित करणार असल्याचं देखील रोहित पवार यावेळी म्हणाले. राजकीय मी बोलेलच, पण 10 तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाहीतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल मुंबईला. तर सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे, काय घडलं असावं, कसं घडलं असावं. आमच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत, ते प्रश्न त्या दिवशी म्हणजे 10 तारखेला मी स्वतः त्या ठिकाणी मांडेल, ज्याला उत्तरं मिळाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. दरम्यान अजित पवारांच्या विमान अपघातावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी मोठी शंका उपस्थित केली आहे. VSR कंपनीनं डिसेंबरला 50 कोटींचा विमा उतरवला होता, त्यावर मिटकरींनी सवाल विचारलेत. यावरून मंत्री संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. त्यांचे कंपनीत जितके पायलट आहेत त्या प्रत्येकाचा 50 कोटी रुपयाचा विमा डिसेंबर 2025 मध्ये उतरवला होता आणि जानेवारी महिन्याच्या 28 तारखेला अशी दुर्घटना घडली. म्हणजे तो जो पायलट होता त्याला हिप्नोटाइज केला गेला होता का, त्याची क्रियाशक्ती किंवा त्याची मानसिकता, जसं लिट्टेंनी राजीव गांधींची हत्या केली, सुसाईड बॉम्ब स्वतः तिथे बनला होता, अजमल कसाबनी 26/11चा हल्ला करताना त्याला हिप्नोटाइज करून पाठवण्यात आलं होतं, तसं या विमानाचा पायलट जो VSR कंपनीच्या विमानाचा पायलट आहे याला असं 50 कोटीच्या विम्याचं आमिष की तुम्ही, कारण स्फोट झालेत विमानामध्ये, स्फोट एकामागून एक झाले, त्याच्यामुळे ह्या अँगलनी सुद्धा तपास झाला पाहिजे. रोज एक अजितदादांचं जाण्याचं दुःख कमी आणि ह्या आरोपाचे फायदे जास्त चढत चालल्यात. ते राजकारणासाठी बरोबर नाही. तुम्हाला जागा दिलेली आहे तिथं तिथं मांडा ना तुमचं मत काय असेल ते. त्या विमानाचा विमा 50 कोटीचा होता असं कळतंय. आता पायलटचा विमा 50 कोटीचा होता, एक नवीनच आता येते समोर येते. म्हणून या सगळ्या गोष्टीचा चौकशा जरूर होतील. CID चौकशी करते, आणखीन कोणती एजन्सी चौकशी करत असेल, परंतु आता याच्यासाठी थोडा अवधी लागेल. त्या अवधीनंतरच या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण होईल. काहीतरी आहे एवढं नक्की, पण पायलट सुसाईड बॉम्ब असेल असं म्हणण्याला फार जागा आहे असं मला तरी नाही वाटत. पण अमोल मिटकरनी जे काही प्रश्न उपस्थित केले, माणसं 6 होते तर 5च बॉड्या का सापडल्या, माणसं जळून खाक झाली तर कागद कसे कोरे करकरीत राहिले, या मुद्द्याला तर उत्तर दिलंच पाहिजे. तर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सलमान खाननं हजेरी लावली. यावरून आता संजय राऊतांनी निशाणा साधलाय. संघाच्या कार्यक्रमात काल सलमान खानचं स्वागत झालं. यापुढे मुस्लिमांना खुलं निमंत्रण देणार आहात का, असा सवाल त्यांनी विचारलाय. हिंदू मुस्लिम असा सूडपूर्ण प्रचार केला जातोय, त्यात संघही सामील आहे. द्वेषपूर्ण राजकारण करण्यात संघाचेच लोक आहेत. हे सलमान खान पुरतं मर्यादित होतं का, असाही टोला त्यांनी लगावलाय. सलमान खान होते व्यासपीठावर असं मला कळलं. हे सलमान खानचं स्वागत होतं, एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला, की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे. हे फक्त सलमान खान या नटाला आमंत्रण होतं व्यासपीठावर, की संघात संघ शाखांवर यापुढे मुस्लिमांनाही प्रवेश आणि त्यांचं स्वागत आहे का, हे जर मोहनराव भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर अधिक योग्य झालं. सलमान खान आला म्हणून काय बिघडलंय? संघाचा कार्यक्रम आहे तो. त्यांनी अनेक वेळेला अनेक लोकांना बोलवलेलं आहे, ज्यांचा संघाशी काही संबंध नसलेले लोक त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले. आणि सलमान खान आला म्हणून जाती विष पेरण्याचं काम कशाला करता? सलमान खान गणपती बसवतो, ऑब्जेक्शन घेतलं तुम्ही कधी?
आणि मग सलमान खान आलाय म्हणून संघाच्या विचारधारेमध्ये काही परिवर्तन झालंय का? संघ असे मोठ्या काही सेलिब्रिटी असतील, काही महत्वाचे पदाधिकारी असेल, फार राष्ट्रपतीपासून लोकांना त्यांनी बोलवलेलं आहे. यानंतर पुढची बातमी आहे, उद्धव ठाकरे पुन्हा विधानसभा परिषदेवर जाणार का, या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झाल्यात. विधानसभेतील संख्याबळाच्या कमतरतेमुळे मवियाची कोंडी झाली आहे. 13 मे 2026 रोजी उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ संपणार आहे आणि विधान परिषदेच्या 9 जागांपैकी मवियाला एकच जागा मिळणार आहे. अशातच मवियामध्ये राज्यसभेची 1 जागा एका पक्षाला तर परिषदेची 1 जागा दुसऱ्या पक्षाला द्यावी लागण्याची शक्यता आहे. मवियातील पक्षांना राज्यसभा आणि विधानसभा परिषदेसाठी तडजोड करावी लागणार आहे. आम्ही माननीय उद्धव साहेबांना ही विनंती केलेली आहे, आम्ही सगळ्यांनी, की आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या विधिमंडळामध्ये आपण पुन्हा जाणं हे राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक आहे. हे आम्ही त्यांना विनंती केली, त्यांनी जावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. बघा, एकमेकांना मदत महाविकास आघाडी करावीच लागेल, एकमेकांना मदत करावीच लागेल. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि आमची शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरे. त्याच्यामुळे यापुढे विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये किंवा इतर राज्यसभांच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करावी लागेल, तरच राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये आमचे लोक निवडून येतील. उद्धव ठाकरे हे पहिले विधान परिषद गेले, मुख्यमंत्री झाले, परंतु आता त्यांनाही कोणतीही निवडणूक आता तर लढवता येणार नाही किंवा मध्ये कोणती निवडणूक नाही. म्हणून जर जायचंच असेल तर विधानसभा मागचं दार ज्याला म्हणतात तोच एकमेव पर्याय त्यांच्या समोर आहे. आणि मला वाटतं ते पुन्हा विधान परिषदेमध्ये जातील. संख्याबळाचं जे काही आहे गणित, इतर लोकांनी जर त्यांना पाठिंबा दिला तर ते विधान परिषदेवर आमदार सुद्धा होतील. आता त्यांना काँग्रेस साथ देते का, शरद पवारची राष्ट्रवादी साथ देते का, हे सर्व पाहावं लागेल ना, कारण की त्याच्याशिवाय त्यांना विधान परिषदेवर जाता पण येणार नाही. म्हणून आता त्यांना साथ देणारे कोण कोण राहतील याच्यावर त्यांचं जाणं हे निर्भर असेल.